मात्र आता एक तिसरी बातमी आहे. तिसरी बातमी अर्थातच मिग-21च्या निवृत्तीची. जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय आकाशामध्ये धैर्य आणि शौर्याची अमिट छाप सोडणारा मिग-21 अखेर आज राष्ट्रसेवेतून निवृत्त होत आहे. आकाशाचा अथक पहारेकरी आणि लिजंड म्हणून ओळखला जाणारा भारतीय वायुदलाचा योद्धा, अनेक वैमानिकांचा प्रेरणास्त्रोत हा मिग-21 राहिलेला आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये आकाशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिला गेलेला पहारा असेल, हा केवळ फक्त सैनिकाचं कर्तव्य नाहीये, तर मग ते मिग-21च्या देशभक्तीची सुद्धा गाथा होती. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धनजी सर आहेत. सर, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. अभय सर, आपण जर बघितलं असेल तर मिग-21 हे लढाऊ विमान आता अखेर सेवेतनं निवृत्त होत आहे. आता नेमकं या सेवेनिवृत्त होत असताना नेमकं का होतंय? म्हणजे याच्या आधी सुद्धा त्यांना अनेक लढाया जवळून बघितलेल्या आहेत. अनेक लढायांमधून सुद्धा त्यानं भेदक आपल्या क्षेपणास्त्रांनी शत्रूला घायाळ केलेलं आहे. मात्र असं काय झालं की आता पूर्णपणे त्याचं निवृत्त तो होत आहे? असं आहे सर, हं, की हे विमान आपल्याकडे 1965 मध्ये पहिलं विमान आलेलं होतं. बर. 1963 मध्ये आपले वैमानिक रशियामध्ये गेले होते हं, प्रशिक्षणाकरता उड्डाणाच्या. हं, आणि 65 मध्ये 63 मध्ये पहिल्यांदा हे विमान इथे आलं. हं, आणि पहिल्यांदा 6 विमानं आली होती. ती 6 विमानं 1965च्या लढाईमध्ये वापरण्यात आली. हं, त्यामुळे जास्त त्याचा वापर झाला नाही. पण 71ची लढाई, त्याच्यानंतर कारगिलची लढाई, याच्यामध्ये त्यांचा फार सुंदर वापर झाला. हं. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे विमान आपल्याकरता फार महत्वाचं विमान होतं. याच्या आधी आपल्याकडे सगळी सबसॉनिक विमानं होती. जसं मिस्टियर झालं, हरिकेन झालं आणि बाकीची जी विमानं होती, नाईट झालं, हे सगळी सबसॉनिक विमानं होती. हे पहिलं विमान हे सुपरसॉनिक विमान होतं. त्या सुपरसॉनिक विमानातला जी बूम होती ती पूर्ण जगामध्ये गुंजलेली होती. आणि आपल्या वायुसेनेमध्ये साधारण 850च्या वर मिग-21चे विविध वर्षन जे होते ते कार्यरत झालेले होते. त्यामुळे हा वायुदलाचा कणा होता कालपर्यंत, असं आपण समजू शकतो. पण अभय सर, आता तुम्ही सुद्धा अनेक युद्धांमध्ये सुद्धा होतात. आपल्या युद्धामध्ये कधी मिग-21चा वापर झालेला होता? काही आठवणी आहेत मिग-21 संदर्भात आपल्या? हो, होत्या. कारण हं, जसं मी सांगितलं की 71च्या लढाईमध्ये हं, जेव्हा अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने आक्रमण केलं होतं, मुनव्वर तावी पार करून आपल्याकडे आलेले होते आणि जम्मूला थ्रेटन करत होते, हं, त्यावेळेला विमानांनी टँक्स बरबाद केलेच केले. पण जे अमेरिकेची F-16 विमानं होती आणि F-4 विमानं होती पाकिस्तानकडे, त्यांचा सुद्धा धुव्वा उडवला. आणि पूर्व क्षेत्रामध्ये तर यांनी हैदोस घातलेला होता. 23 नोव्हेंबरला पहिल्यांदा ही विमानं बोगराच्या लढाईमध्ये आलेली होती. त्यांनी 2 F-16 विमानं पाकिस्तानची पाडली आणि त्याच्यानंतर यांनी भयंकर तिथे हैदोस मागोवा, जितक्या काही तिथल्या एअरस्ट्रिप्स होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्णपणे बरबाद केल्या आणि तिथली विमानं सुद्धा त्यांनी उडवली. आणि पूर्व पाकिस्तानवर आपल्याला एअर सुपिरियरिटी मिळालेली होती. त्यामुळे आमच्यासारखे जे पायदळातले सैनिक होते किंवा आर्मर्ड कोरवाले होते, त्यांना निर्विघ्नपणे पुढे जाता आलं, असं माझं मत आहे. नक्कीच. अभय सर, तुम्ही थोडंसं थांबा. आपल्या याआधी सुद्धा निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी काय नेमकी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली होती, आपण ती पाहूयात. मी लगेच चर्चेला तुमच्याकडे येतोय पुन्हा. USSR कडून आपल्याला हे विमान मिळाले आणि हे विमान या विमानाने अतिशय चांगलं असं काम केलं. खास तर त्यांनी 1971च्या लढाईमध्ये चांगलं काम केलं. ज्यावेळेला आपण पाकिस्तानच्या हवाई दलावरती विजय मिळवला. त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये त्यांनी 1999च्या कारगिल युद्धात सुद्धा भाग घेतलेला होता आणि काम चांगलं केलं होतं. परंतु त्याच्यानंतर एक अपघाताची मालिका सुरू झाली आणि या विमानाला एक फ्लाइंग कॉफिन म्हणजे विध्वंस विमान अशा प्रकारे नाव देण्यात आलं. याला कारण अनेक होती. एक तर विमान हे थोडं म्हातारं होत होतं. तंत्रज्ञान जे होतं ते कमी पडत होतं. त्याला अनेक वेळा अपग्रेड करायचा प्रयत्न केला, पण ते अपग्रेड पुरेसे झाले नाही आणि जवळ-जवळ 400 अपघात झाले या विमानाचे आणि 200हून जास्त वैमानिक
या लढाईमध्ये, या ट्रेनिंगमध्ये हे मारले गेले. अभय सर, आपण आता बघितलं असेल की हेमंत सरांनी अतिशय छान असं या संदर्भामध्ये विश्लेषण केलेलं होतं. मात्र प्रश्न अजून एक असा उपस्थित होतो. आता MiG-21 अर्थातच निवृत्त होत आहे. मात्र या MiG-21चा आता पुढचा उत्तराधिकारी कोण असेल? याचा उत्तराधिकारी जो आहे तो सध्या तरी मला तेजस विमान दिसत आहे. कारण भारतीय वायुसेनेला संरक्षण मंत्र्यांनी 97 तेजस विमानांची त्यांनी ऑर्डर दिलेली आहे आणि ती आता काही वर्षामध्ये येतील आहे. आणि अमेरिकेकडनं जी इंजिन येतात जी कंपनीकडनं तेजस विमानांची, त्यांची सुद्धा आता असं ऐकण्यात आलेलं आहे की त्यांचा जो पुरवठा आहे तो त्वरित पुरवठा होईल, म्हणजे फास्ट सप्लाय होईल आहे. त्याच्यामुळे लवकर विमानं तयार होतील आणि साधारण 2-1 वर्षामध्ये आपल्या इथे ही विमानं येतील असा अंदाज आहे. खरं आहे. अभय सर, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत आता ही सगळी माहिती शेअर केलीत त्याबद्दल आपले आभार. आणि या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.